सन्मानित करायचं आहे. रिव्हिरिया या संघाचे ओनर सन्मान्य आशिषदादा शिंदे आणि गणेश पांगारे साहेब. मॅच थांबवा 2 मिनिटं. चला जाऊयात आपण फ्रेश मॅच कडे. प्रसाद आणि अभि हे दोन पाहतोय. बॅटर आणि मुज्जू गोलंदाजीवरती पहिलं शतक घेऊन. पहिलाच बॉल, अंपायरचा इशारा, नो चेंडू, अतिरिक्त धाव मिळते. एक्स्ट्रा पासून केली आहे मुज्जूने सुरुवात. पुढील बॉल अडवायचा प्रयत्न चांगला झाला आणि आता यावेळेस बरोबर बॉल अडवलं गेलाय. एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावरती धाव आपण पाहतोय 1 या आकड्यावरती. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आहे परंतु फिल्डर तिकडे बॉल अडवतायत. आणखी एक डॉट बॉल. ड्राईव्ह करायचं होतं. वा, कमालीची फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं परंतु अंपायरचा इशारा नो बॉल आहे आणि अतिरिक्त धाव मिळत आहे. आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 2 या आकड्यावर. गोलंदाज यार. तिसरा बॉल ड्राईव्ह केलं ऑन साइडला. बॉल निघून जाईल बाउंड्री लाईन पार. येतात धावा 4. चौकार आणि वाढतात धावा 6 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. षटक क्रमांक पहिलं मुज्जूला पहिल्या षटकामध्ये आणलं गेलंय ऍज अ फ्रंट लाईन बॉलर म्हणून. पायावरती टाकायचा प्रयत्न सोडलं, हीच खरी मोठी चुकी झाली आणि सरळ यष्टांवरती बॉल वेध घेत असताना विकेट मिळतोय. 6 वरती पहिला धक्का. नवीन बॅटर अनिकेत. 6 आकड्यावरती पहिला धक्का मिळालाय. 4 चेंडूंचा खेळ देखील समाप्त झालाय. 5वा बॉल ड्राईव्ह केला आहे. फिल्डर तिकडे ऑन साइडला बॉल लढवतायत. कुठल्याही प्रकारची धाव नाही मिळणार. आणि बघा मुज्जूला सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये का आणलंय त्याचं आता क्लिअरली इंटेन्शन दिसलंय. चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. आतापर्यंत त्याने 5 बॉल फेकलेत आणि या 5 चेंडूमध्ये जर बघितलं गेलं तर धावा खर्च केलेल्या आहेत त्या म्हणजे टोटल. ओ, चांगली फिल्डिंग. षटक कंप्लीट झालंय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टोटल 7 धावा फलकावरती आहेत. एका षटकाच्या समाप्ती अखेरीस 7 धावा फलकावरती आपण पाहतोय. चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे मुज्जूने. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती आपण अजय या गोलंदाजाला पाहत आहोत. पहिलाच बॉल वाईट बॉल आला. आता पहिलाही वाईट बॉल होता. नाही, पहिला डॉट आहे. अंपायरचा इशारा नो बॉल आला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर पहिला डॉट, मग वाईड, मग नो. धाव फलक आपण पाहतोय जाऊन पोहोचलं 9 आकड्यावरती. दुसरं षटक चालू असताना रिव्हर्स खेळायचं होतं परंतु सोडून दिलं. अंपायरचा इशारा आला. वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळतीये आणि धावसंख्या फलकावरती डबल फिगर मध्ये 10. पुन्हा आता यावेळेस फक्त वाईड नाहीये तर वाईड +4 टोटल 5. अंपायरने आपल्याला इशारा केला की 5 धावा मिळतील. पंजा खोलला त्याने आणि धाव फलकावरती धावा 15 आकड्यावरती जाऊन पोहोचल्यात. पहिल्या षटकामध्ये तो एक कंट्रोल मिळवला होता. बॅटिंग लाईनअपवरती कुठेतरी दबाव टाकायचा प्रयत्न मुज्जूने केलेला परंतु या षटकामध्ये ज्या पद्धतीने अजयने धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात दिलात ना तो प्रेशर हलका रिलीज झालाय. आता वळण घेतलाय. हा बॉल चांगला आहे आणि अशी लेन तुमच्याकडे तर मग एक्स्ट्रा ऑर्डिनरी का करायचे विचार करताय हा मला जरूर प्रश्न पडेल. आता स्वीप केलाय बरोबर विथ द टर्न खेळायचा प्रयत्न आणि त्यानंतर बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे.
या आधी अल्टी, आता पलटी खेळायचं होतं, परंतु यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावला गेलाय. डॉट बॉलची समाप्ती. 4 चेंडू फेकून झालेत. 5वा बॉल. आता डॉट आलाय. सुरुवातीला एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च केल्या, परंतु आता चांगली गोलंदाजी चालू आहे. आता बरोबर टप्पे पकडलेत. अंतिम बॉल. अंतिम बॉल. कर दी गलती. धावा मिळतील 4 आणि या चौकाराच्या मदतीनं धाव फलक आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावसंख्या फलकावरती आहेत. 23. एक विकेट. गोलंदाजीवरती पुन्हा अटॅक केला जाईल आणि ते अटॅक कंटिन्यू ठेवण्याकरिता पहिल्या षटकामध्ये मुज्जूने 6 धावा दिलेल्या, त्याकरिताच मुज्जूला पुन्हा आणलाय 3रं षटक हाताळण्याकरिता. दुसऱ्यांनी अटॅक करायचा आहे, परंतु पहा मुज्जूच्या विरोधामध्ये पहिल्याच बॉलवरती स्ट्रेट अगदी समोरच्या दिशेला बाणासारखा छेदत आणि भेदत धावा 4. आता क्लीन 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 बोल्ड विकेट. चला इतका ठीक आहे ना. धावफलकावरती आपण धावा पाहत आहोत. एवढं ठीक आहे ना. धावसंख्या फलकावरती आहे टोटल आतापर्यंत 27. हॅलो चेक. हॅलो चेक. चला इतका आवाज आपण. दिगंबर आलेत नवीन बॅटर. आणि आता धाव फलकावरती धावा जर बघितला गेल्या तर टोटल धावसंख्या फलकावरती आहे टोटल आतापर्यंत 27. 27. 2 चेंडू फेकून झालेत. षटक क्रमांक 3रं आणि मुज्जू गोलंदाजीवरती दुसऱ्या एंडने अटॅक करण्याकरिता आणला होता आणि तो अटॅक सध्या करत आहे मैदानामध्ये. ओ स्वीप केलाय बॉल आणि त्यानंतर पंचांचा इशारा काय तो ते पाहावं लागेल. पंचांचा डिसिजन. अंपायर 3रे पंच आपले या. चला अंपायरचा इशारा. OUT. बॅटर आउट होईल.
मुज्जूने त्याचं काम केलेलं आहे. मुज्जूने आतापर्यंत टोटल जे 3 विकेट मिळाले ते तीनही विकेट त्याच्या नावावरती. आणि हा अक्षर रिप्ले मध्ये पहा, जिथे बॉल पडला, टप्पा पडला, त्यानंतर बॉल हलका उडला आणि बॅटचा वर लागला बॉल, त्यामुळे विकेट आलाय. नवीन बॅटर हवेमध्ये पुन्हा एकदा बॉल आणि यावेळेस बरोबर चला बॅटर आउट होईल आणि विकेट टोटल 4 विकेट झालेत आणि धाव फलकावरती धावा आपण पाहत आहोत. 27 धावा आहेत. शेवटचा अंतिम विकेट असावा. अगदी हलक्या पद्धतीने खेळलेत. वा, कमालीची फिल्डिंग पाहायला मिळते तिकडे. फिल्डर चांगलं क्षेत्ररक्षण. मुज्जू तयार होते पुन्हा गोलंदाजीवरती. म्हणजे आतापर्यंत ओ माय गॉड 5ही विकेट मुज्जूच्या नावावरती. 5 पर कंप्लीट करणारा पहिला गोलंदाज मुज्जू. सर्वांना एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. कमालीची गोलंदाजी. या स्पर्धेमधला पहिला गोलंदाज ठरलाय की ज्याने 5 विकेट घेतलेत. 5 पर कंप्लीट केलाय. जसा बॅटर करिता आपण म्हणतो ना की एक माइलस्टोन असतं अर्धशतक कंप्लीट करण्याचं, तसं मी म्हणतोय की गोलंदाजाचं देखील माइलस्टोन असतं त्याचा 5 विकेट घेण्याचं आणि त्याने तो पंजा खोललाय. 5 पर कंप्लीट केल्या मुज्जूने. 27 वरती संघ झालेला आहे ऑल आउट आणि 28 धावांचं लक्ष असेल. बघा, कोणतेही खेळाडू या प्रेक्षक असतील, अंपायर्स असतील, ऑफिशियल असतील, मॅच झाल्यानंतर जयशंकर टी स्टॉल ओपन आहे पेट्रोल पंपाच्या समोर. गणेश साळवी यांचं ते शॉप आहे आणि तुम्ही तिकडे जाऊन व्हिजिट करू शकता. पेड आहे आणि लेट नाईट चालू ठेवणार आहेत ते आज स्पेशली प्रेक्षकांकरिता, खेळाडूंकरिता, कारण की दमलेले असतील. त्यामुळे तुम्ही तिथे जाऊन भोजन करू शकता, नाश्ता करू शकता. मुज्जू आणि संकेत ओपनिंग पेअर मध्ये. नो बॉलचा इशारा आला अंपायरचा. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 1 आकड्यावरती. 28 धावांची गरज आहे. गोलंदाजीवरती अनिकेत गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. हो, आणखी एक डॉट बॉल आलाय. आणि बघा, छोटा टोटल डिफेंड करण्याकरिता सध्या तरी हा संघ तीरबाज आहे आणि त्यांना माहिती आहे की हा टोटल डिफेंड कसा करायचा आहे. त्यामुळे संपूर्ण झोकताय स्वतःला. ओ, रिव्हर्स खेळल्यात आणि बरोबर गॅप मधनं बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धाव फलकावरती धावा मिळतील 4 आणि चौकाराच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती वाढतायत देखील 5 आकड्यावर. 5वा बॉल आता इकडनं डॉटच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय. निर्धाव चेंडू आलाय. अंतिम बॉल या षटकातील. अंतिम बॉल फील्ड केलाय, फेकला नाही. कोणत्याही प्रकारची धाव नाही. डॉट बॉल आलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 1 धाव आली आणि 1 धावाच्या मदतीने पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फलक आपण पाहतोय 6. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फलक आपण पाहतोय टोटल 6 आकड्यावरती. 5 षटकांची मॅच, 30 चेंडू आणि 28 टार्गेट. 6 धावा आल्यात. नो बॉल आणि नो वरती 4. आता चुकी घडली आणि टोटल 5 धावा मिळाल्या. पंजा खुलला गेला आणि दिगंबर गोलंदाजीवर असताना पहिल्याच बॉल अजूनपर्यंत हाताळलेला नाहीये, परंतु 5 धावा त्याने खर्च केलेल्या. ड्राईव्ह केला बॉलला आणि बरोबर आमचा कॅमेरामॅनचा इथे जाऊन बॉल दळतोय. आणखी एक चौकार.
धावसंख्या फलकावरती 15. हलक्या पद्धतीने खेळायचा प्रयत्न केलाय. अंपायरचा इशारा आलाय की धावा 4 मिळतील आणि चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली आहे. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. तिसरा बॉल. ओहो, कमालीचा स्ट्रोक. फॉलो केलं बॉलला आणि त्यानंतर आज मुज्जू कमाल करतोय. विथ द बॉल देखील त्याचा चांगला खेळ पाहायला मिळाला आणि आता विथ द बॅट दोन्ही बाजूने चांगला खेळ करतोय. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती वाढते. धावा जाऊन पोहोचल्या 24-24. विजयाकरिता आता 4 धाव्यांची गरज आहे. अडवलं गेलंय बॉलला योग्य पद्धतीने. डॉट बॉलची समाप्ती. ओ, ड्राईव्ह करायचा प्रयत्न, बरोबर गॅप मधनं बॉल निघून गेलाय. चौकाराकरिता चला मॅच फिनिश झालेली आहे. नो डाऊट या मॅचचा हिरो राहिलाय, ज्याने लगातार वारंवार चांगली गोलंदाजी केली आणि फायपर कंप्लीट केला. बेस्ट फेल फिगर त्याचा पाहायला मिळाला. 5 विकेट घेतले आणि बॅटिंग वरती त्याने धावाही मिळवल्या. मुज्जूला दिवत आपण प्लेअर ऑफ द मॅच. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. टॉस साठी यायचे दोन्ही टीमचे कॅप्टन.